पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम सुरू असून यामध्ये उजगाव उड्डाणपूल आणि सरनोबतवाडी इथला पूल पाडण्यात येणार आहे। यात्रा काळात हे काम जर हाती घेतलं तर वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे। उजगावचं ग्रामदैवत श्री मंगेश्वर देवाची त्रैवार्षिक यात्रा कोरोनाच्या कालावधीनंतर 19 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत संपन्न होत असून यात्रा काळात या गावात प्रचंड गर्दी असते। उजगावच्या मुख्य प्रवेशद्वारामधून उजगावमध्ये येताना मोठी वाहतुकीची कोंडी होत असल्यानं पर्यायी मार्ग म्हणून महामार्गाखाली पुलाखालून उजगावच्या पूर्वेकडून गावामध्ये वाहतूक होत असते। उजगावचे मंगेश्वर मंदिर हे मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्यानं पूर्वेकडून महामार्गाच्या बाजूनं ये-जा मोठ्या प्रमाणात होते। त्यामुळे उजगाव आणि सरनोबतवाडी भुयारी पुलाचं पाडकाम पुढे ढकलण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उजगाव ग्रामपंचायतीनं केली आहे। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अभियंता CB भरडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। 19 पासून उजगावची त्रैवार्षिक यात्रा ही 6 वर्षानंतर म्हणजे कोरोनानंतर पहिल्यांदाच ही यात्रा भरत आहे। त्यामुळे उजगावमध्ये प्रचंड गर्दी होणार आणि हायवेचा उजगावचा जो ब्रिज आहे हायवेचा गोल्ड स्टार जवळचा हॉटेल गोल्ड स्टार जवळचा तो पाडणार आहे हायवे प्रशासन। आम्ही त्यांना एक विनंती केली की यात्रा काळामध्ये जर आपण ब्रिज पाडला तर वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे। उंचगावमध्ये रोज 1 लाख ते 1.5 लाख लोक भाविक उंचगावमध्ये ये जा करतात। अशी 6 दिवस यात्रा चालणार आहे आणि मुख्य प्रवेशद्वारातून यात्रेत येत असताना मुख्य मंदिर रस्त्यात असल्याने पूर्व भाग म्हणजे निगडे गॅरेजवरून लोकांचा प्रवेश होतो आणि हायवे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खुदाई केलेली आहे। ती खुदाई केलेली ती भरा किंवा ती गटरस्थीन पूर्ण करून रस्ता व्यवस्थित करा अशी आम्ही मागणी आज भरडे साहेब हायवे प्रशासन यांच्याकडे केली आहे। त्यांनी सांगितलं की परवा दिवशी आम्ही रस्त्याची पाहणी करून पूर्वी जसा रस्ता होता म्हणजे लोकांची गैरसोय होणार नाही भाविकांची गैरसोय होणार नाही पूर्वी जसा रस्ता होता त्या पद्धतीचा रस्ता करू अशी आम्हाला ग्वाही भरडे साहेबांनी दिलेली आहे। यावेळी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवसांमध्ये रस्त्याची पाहणी करून वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि यात्रा काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी उपाययोजना करू असं आश्वासन दिलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण, पोपट दांगट, दीपक रेडेकर, विराग करी, राहुल मोळे, योगेश लोहार, संतोष चौगुले, कैलास जाधव, अरविंद शिंदे, अनिकेत लांडगे, श्रीधर कदम, सूरज पाटील आदी उपस्थित होते।